आज चाललोय पुन्हा एकदा पुणे टू होम. उद्याला शर्विनचा बर्थडे आणि ट्रॅक्टर पण घ्यायचा आहे घरी. त्या खुशीमुळे चाललोय. कॉन्स्टंट 80च्या स्पीडनं चाललोय आता सध्याला. पुण्याच्या लांब बाहेर आलेलो मी. सकाळी पहाटे 4:30 वाजता निघलो असतो ना, कारण पुन्हा इथून घरी जाऊन पुन्हा वर्किंग करणे. त्याला सुट्टी नाही आहे. मी रिक्वेस्ट केली होती सुट्टीची माझ्या मॅनेजरला, बट माझे लीडर सुट्टीवरती असल्यामुळं मला त्याला काम करणं आज काम करणं मस्त आहे. त्याला सुट्टी घेतलीच नाही. तर आयसाहेब येताना काल रात्री ज्यावेळेस कॉल झाला ना, त्यावेळेस म्हणत होते की गाडीवरती नकोच येऊ का, तर आमच्या गावाकडे एक छोटासा किस्सा झाला. एक जण बुलेटवरनं ॲक्सिडेंटली दुर्दैवानं तो गेला. डॉक्टर होता, आमचाच क्लासमेट होता. त्याच्यामुळे मग आयसाहेबांना त्यांच्या मनात अशी असतेच, कोणाची असते काळजी असते, भीती नाही म्हणतात त्याला, काळजी वाटतं. त्याच्यामुळे मग त्याच्यामुळं गाडीने यावं टू व्हीलर होती त्याच्यावेळी. मी टू व्हीलरची जावा कारण मला तरी त्याला संभाजीनगरला पण जाणं होतं. एक लॉंग रूटचं एक लॉंग रनिंगसाठी एक म्हटलं आपलं प्रॅक्टिस असावी. कारण आपला पुढं चालून देशभरातला जायचे तर आपली कंटिन्यू गाडी जाताना कॅपॅसिटी आपल्याला त्यातनं वाढू देते थोड्या वेळेत. आपला मोठं टार्गेट अचीव करायचं असेल तर छोट्या गोष्टी एका करावं लागतं. आणि मी काही जास्त गाडी पळवत नाही. आपली पर्सनल स्पीड असतो 70-80 मार्क्स नाही खूप असं आहे त्यामध्ये. त्याच्यामुळे आता मला थोडीशी ट्रॅफिक दिसते, त्यामुळे मी आता स्पीड कमी करतो आणि मोबाईल ठेवतो. आपण व्हिडिओ नंतर